सुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम् सर्वसुगन्धसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गम् सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गम् कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गम् कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गम् सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गम् सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गम् गिरीन्द्रात्मजा सङ्गृहीतार्धदेहं गिरौ संस्थितं सर्वदा पन्नगेहम् परब्रह्म ब्रह्मादिभिर्वन्द्यमानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे कपालं त्रिशूलं कराभ्यां दधानं पदाम्भोजनं राय कामं दधानम् वलिवर्धयानं सुराणां प्रधानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे शरच्चन्द्रगात्रं गणानन्दपात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्यमित्रम् अपर्णाकळत्रं सदा सच्चरित्रं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे हरं सर्पहारं चिताभूविहारं भवं वेदसारं सदा ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಯಾವ ಸಿರಿ ಸಂಪತ್ತು ಬರೋದಿಲ್ಲ. ಈ ಜೀವ ಅಗಲಿ ಹೋದಾಗ ಸಮಾಧಿಯನ್ನ ಮಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ಲಿಂಗ ಎಲ್ಲಿದ್ರೂ ಅದನ್ನು ಹುಡುಕಿ ಆ ಲಿಂಗವನ್ನ ಧರಿಸಿ ಸಮಾಧಿ ಮಾಡುವಂತ ಪರಿಪಾಠ ಇಂದಿಗೂ ಕೂಡ ಇದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ಆದರೆ ನಾವು ಹುಟ್ಟೋದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿನೇ ತಾಯಿ ಗರ್ಭದಲ್ಲಿರುವಾಗ 8ನೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿನೇ ಲಿಂಗ ಬಂದಿರ್ತಾ ಇದೆ. ಕೊನೆಗೆ ಈ ಜೀವ ಅಗಲಿ ಹೋದಾಗ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬರುವಂತಹದ್ದು ಲಿಂಗ ಹೊರತು ಬೇರೆ ಯಾವುದೂ ಕೂಡ ಅಲ್ಲ.